आपण ऐकलं की कुठलीही भाषा ही जन्मतः तिला अनेक लिपीतून तिचा प्रवास घडलेला असतो. जसं आता आज आपण जी मराठी लिहितो, मराठी भाषा ही बोलतो, पण मराठी भाषा जी आपण व्हॉट्सअपवरती लिहितो ती रोमन स्क्रिप्ट होते. मी आज MIAAJ ज्या वेळेला आपण लिहितो ती रोमन स्क्रिप्ट होते. त्याच पद्धतीने आपण ही जी मोडी लिपी आहे तिचा उगम आपण थोडक्यात जर का बघायला गेलो तर संत ज्ञानेश्वरांच्याही थोड्याशा आधीच्या काळामध्ये, म्हणजे किंबहुना मला वाटतं आपल्याकडे 800 ते 900 वर्ष आधी मोडी लिपीची नोंद सापडते. आणि ज्ञानोबांच्याही अभंगांमध्ये आपल्याला काही ओळी अशा सापडतात ज्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की अशी एक वेडी वाकडी पळणारी लिपी आहे. म्हणजे ज्ञानोबा माऊलींनाही त्या काळात ही लिपी अशी प्रचलित आहे याची प्रचिती होती. आता ही लिपी अनेक कालखंडातनं गेली, म्हणजे आपण म्हणतो ना की परिवर्तन हा निसर्गसृष्टीचा क्रम आहे. त्या पद्धतीने जशी मोडी होती ही सुरुवातीला यादवकालीन झाली. आपल्याकडे हेमाड पंत नावाचे एक पंडित होऊन गेले ज्यांनी हिचा उगम केला आहे असं आम्ही मानतो. अजून ठाम त्याचे आपल्याकडे काय म्हणा की तसे पुरावे नाहीत, पण हेमाड पंत किंवा हेमाद्री पंत यांनी ती मोडी लिपी जी आहे ती निर्मित केली आणि तिला मुरड घालत लिहिण्यासाठी जी निर्मित झाली तिला मोडी लिपी म्हणतात. कशी ती आपण काही थोड्याशा वेळाने आपण फलकावरती बघूयात. हळूहळू ती जी लिपी आहे ती कुठली बघा गोष्ट जन्माला येते त्याला एक विशेष कारण आहे. आता या वास्तूत बसलेले सगळे सुलेखनकार माझ्या एका गोष्टीशी सहमत असतील की ज्यावेळेला आपल्याला बोरू नये किंवा तो मेटल टूल असू दे किंवा कुठलाही इंक पेन जरी आपण जेव्हा डिप आणि राईट ह्या मेथडने लिहितो त्याला तो आपल्याला बुडवावा लागतो, मग एक अक्षर काढलं जातं, मग बुडवावा लागतो, एक अक्षर काढायला लागतं. आज एक सुंदर चित्र तयार झालं, मला जर का आवडलं तर आपण काय करू शकतो.